औचित्याने आपण इथे सर्वजणी एकत्रित जमलेलो आहोत. मला वाटते मागच्या वर्षी मी वरोड्याच्या कॉलेजमध्ये गेली होती आणि तिथे बोलण्यासाठी मी चांगलं गुगलवरून सर्च वगैरे केलं होतं. पण जेव्हा माझ्या आधीच्या ज्या मॅडम बोलायला लागल्या ना, तर त्यांनी तेच वाचलं. मग मला वाटलं की अरे गुगलमध्ये शोधण्यात काही अर्थ नाही, आपण डायरेक्ट संवाद साधावा. म्हणून मी आता तुमच्याशी संवाद साधणार आहे. ते गुगलवरचं शास्त्रीय वगैरे काही नको. तर भगिनींनो, आपण स्त्रिया आज खूप स्वतंत्र आहोत. परंतु जेव्हा आपण वैदिक काळाचा विचार करतो ना, त्यावेळेला वैदिक काळात माणूस जेव्हा त्याचा विकास होत गेला, अगदी माणसाचा इतिहास बघितला आपण, तर त्याचा जेव्हा पुरुषाबरोबर स्त्रीचा देखील तेवढाच वाटा होता आणि त्यामुळे त्यावेळेला वैदिक काळात स्त्रीला सन्मानाचं स्थान होतं समाजामध्ये. यासारख्या ऐतिहासिक स्त्रिया आपल्याला पुराणांमध्ये दिसतात. परंतु त्यानंतर मात्र मध्ययुगीन काळात काही धर्ममार्तंडांनी आपली स्वार्थी मतं धर्म ग्रंथांमध्ये घुसवली आणि स्त्रीला गुलाम करण्याचा, तिचे माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे स्त्री ही माणूस नसून एक गुलाम आहे हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मग एक विकसित झाला आणि त्यातूनच सतीसारखी प्रथा उदयास आली. आणि ही प्रथा सामान्य जनांमध्ये होती का? नाही, ती फक्त उच्चाभ्रू आणि श्रीमंत लोकांमध्येच ही प्रथा होती. कारण जर श्रीमंत घरचा पुरुष मरण पावला तर त्याची जागा त्याची पत्नी घेईल आणि ती संपत्तीची मालकीण होईल. ती होऊ नये म्हणून खूप म्हणजे क्रूर प्रवृत्तीच्या लोकांनी हे तत्व धर्मग्रंथांमध्ये घुसवलं आणि त्या स्त्रीला सती जाणारीला मोठेपणा देऊन तिचं जीवनच समाप्त करण्याचा डाव रचला. परंतु हे सर्व होत असताना काही समाजसुधारकांच्या ते लक्षात आलं आणि राजा राममोहन राय यांनी या सतीप्रथेविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्यांनी लोकजागृती केली. त्यावेळेला काही आजच्यासारखी एवढी संचाराची साधनं नव्हती. आज आपल्या एका क्लिकवर आपल्या हातात मोबाईल आहे, परंतु त्यावेळेला तसं नव्हतं. तरी देखील राजा राममोहन राय आणि त्यांच्या सोबतच्या त्यांच्या सहकार्यांनी समाजात जागृती केली आणि सती प्रथेविरुद्धचं निवेदन, त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या देशावर, ब्रिटिशांना सादर केलं आणि ब्रिटिशांनी मग या जुलमी प्रथेपासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून सतीबंदीचा कायदा केला आणि या दुष्ट प्रथेला कायमची मुठमाती मिळाली. आणि मग सुरुवातीला बघा, स्त्रियांच्या उन्नतीसाठी पुरुषांनीच प्रयत्न केले. तिला बंदीतही त्यांनीच टाकलं मध्ययुगात आणि तिच्या उन्नतीसाठी पुरुषांनीच प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये आपण राजा राममोहन राय, कर्वे दाम्पत्य, दोघंही पती पत्नी, त्यांनी संतती नियमाचं अतिशय महत्वाचं कार्य केलं. त्यावेळेला काय व्हायचं की अगदी तिचं तारुण्य संपेपर्यंत कुटुंब नियोजनाची साधनच नव्हती आणि तिला मुलांना जन्म द्यावा लागत होता. जर 40 पर्यंत ती जर छोट्या छोट्या मुलांचं संगोपन करत असेल तर ती स्त्री स्वतःला वेळ केव्हा देईल? स्वतःला द्यायसाठी वेळच नसायचा. आणि जेव्हा अगदी 10, 12, 15 मुलं झाले तेव्हा मग तिचं सगळं तारुण्य संपायचं आणि मग तिच्यात काहीच करायची क्षमता राहायची नाही. आणि हे कर्वे दाम्पत्यांनी हेरलं आणि दोघे डॉक्टर होते, पती पत्नींनी एक संतती नियमनाचं कार्य केलं, समाजात जागृती निर्माण केली आणि म्हणून आज आपण 2 अपत्यांवर थांबलो आणि आज आपल्याला वेळ मिळत आहे आपलं स्वतःसाठी काहीतरी करायला. आणि मग हे स्त्रीला या दास्यातून मुक्त करण्यासाठी अशा रीतीने पुरुषांनीच काम केलं. आणि त्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, सावित्री आणि ज्योतिबा फुलेंचं कार्य त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण सावित्रीला लिहिता वाचता येत नव्हतं, सर्वप्रथम त्यांनी सावित्रीला शिक्षित केलं आणि सावित्रीच्या माध्यमातून मग इतर स्त्रियांना शिक्षित करण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीचं नाव आपण घेतो आणि तिच्यामुळेच, आपल्या मायमुळे आपण इथे सगळ्याजणी बसलेले आहोत आणि आपले विचार एकमेकींशी शेअर करत आहोत. तर मग शिक्षणाचा प्रकाश आपल्या जीवनात पेरण्याचं कार्य सावित्रीने केलं. आपण शिकायला लागलो, मुली शिकायला लागल्या, शाळे कॉलेजात जायला लागल्या आणि आज अशी परिस्थिती आहे की शेतीपासून तर अंतराळापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्त्री ही कार्यरत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती काम करीत आहे. परंतु असं असलं तरी तिला मात्र आपलं गृहिणीपद कधी सोडता येत नाही. कारण भारतीय कुटुंब व्यवस्थेची आधारशिला ही स्त्री आहे
आणि तिची जर पावलं डगमगली तर कुटुंब डगमगेल, कुटुंब डगमगलं तर समाज डगमगेल, आणि समाज जर धुळीस मिळाला तर आपला देशाचं काही खरं नाही. म्हणून स्त्री ही देशाचं फाउंडेशन आहे, ती पाया आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तिने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे असंही मला वाटतं. कारण अलीकडे बघा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा, की त्या म्हणतात की आज स्त्री, काही आपण नाही पण काही स्त्रियांमध्ये अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर करणं सुरू झालं आहे. आणि ही विचार करण्यालायक गोष्ट आहे. आपण वस्तू आहो का? आपण वस्तू नाही, आपण शक्ती आहोत. आपण पुनर्निर्माण करतो, कुटुंब सांभाळतो, सर्व कुटुंब आपल्यामुळे स्थिर आहे. आपण जर शक्ती आहोत तर मग आपण आपल्या देहाचं प्रदर्शन का करायचं? सिनेमात काम करणाऱ्या स्त्रिया करीत असेल, कारण देह प्रदर्शनाशिवाय त्यांना पैसेच मिळत नाही. पण आपण ज्या सामान्य स्त्रिया आहोत किंवा कुठल्याही वर्गातल्या स्त्रिया असो, त्यांनी आपलं देह प्रदर्शन करू नये. त्यांनी एक स्त्री म्हणूनच जगावं. कुठलेही कपडे घाला तुम्ही, सलवार कुर्ता घाला, जीन्स पॅन्ट, टी शर्ट घाला, आणखी ते प्लाझो आणि काय टी शर्ट हे आहे, वेस्टर्न कपडे आहे, सगळेच आपण परिधान करा. परंतु अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, हे आपल्या राष्ट्रपतींचं म्हणणं आहे. आणि ते मला खूप पटलं. कारण आपण शक्ती आहो ना, आपण कुठे गुलाम आहो? आज आपण गुलाम राहिलेलो नाही आहो. आज मुलींना आपली स्वतःची निर्णय घेण्याची स्वतंत्रता आहे. आई वडील देतात, ती स्वतः एखाद्या मुलीला वाटलं की नाही मी माझं लग्न स्वतःच जो होईल तर ती ते करू शकते. आई वडील आजकाल मुलीला धाकात ठेवत नाही, ते तिचं स्वातंत्र्य देतात, तिला शिकायला प्रोत्साहन देतात. आणि असं सगळं असताना आपणही आपली पायरी सोडू नये असं मला वाटतं. कारण स्त्री ही कुटुंब व्यवस्थेची आधारशिला आहे. आणि गृहिणी, आपण विचार करताना काय म्हणतो की गृहिणीकडे जसं असं म्हणजे खूप यांनी बघितलं जात नाही. आई ते हाऊसवाईफ घरीच राहते, परंतु गृहिणी किती महत्वाची भूमिका बजावते हेही आपल्या लक्षात येत नाही. आपण किती महत्वाची भूमिका बजावतो, कारण आपण घरात असतो, घर सांभाळतो. म्हणून घरातून बाहेर जाणारे, घरातला कर्ता पुरुष असतो, मुलं असतो, शाळा कॉलेजात जाणारी मुलं असतो, ते निश्चिंत असतात. त्यांना एक आत्मविश्वास असतो की घरात कोणीतरी आहे, आणि म्हणून ते निश्चिंत असतात. आणि म्हणून स्त्रीचं स्थिर असणं अतिशय महत्वाचं आहे. तिने नैतिकदृष्ट्याही सक्षम असलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या वेळेला स्त्रीची पावलं घसरतील त्यावेळेला समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्याप्रमाणे आपले कपडे बदलले त्याप्रमाणे आपली मानसिकता बदलू नये. कारण वेस्टर्न लोक जे आहेत ना, त्यांची अमेरिका, युरोप, आपण खूप म्हणजे त्यांचं गुणगौरव गातो, परंतु त्यांच्याजवळ मानसिकता नाही आहे, आपल्यासारखं चारित्र्य नाही आहे, संस्कृती नाही आहे. आणि ही चारित्र्य आणि संस्कृती टिकवण्याचं काम माझ्या भगिनींनी केलं आहे, आपल्या स्त्रियांनी केलं आहे. कपडे किती बदलू द्या, परंतु त्यांच्यातलं आंतरिक नाही बदलत, घराविषयीची त्यांची आस्था नाही बदलत, आपल्या नवऱ्याविषयी, मुलांविषयीचं प्रेम त्यांचं नाही बदलत. आणि म्हणूनच भारतीय स्त्री जगातल्या इतर स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. ती गृहिणी का असे ना, कारण गृहिणीवर खूपच जबाबदारी असते, स्वयंपाकी असते, ती टेक केअर असते सगळ्यांचं करते, शाळेत मुलांना सोडते, परत घरातलं झाडू पोछा स्वयंपाक सगळं. तर तिची जबाबदारी अधिक आहे. आणि त्याबरोबरच ज्या इतर फील्डमध्ये काम करतात त्याही स्त्रियांची जबाबदारी आहे, कारण त्या घरातलं सांभाळून बाहेरचं करतात. घरात थोडं त्यांचं दुर्लक्ष होत असेल कारण ते बाहेर काम करतात म्हणून ते दुर्लक्ष होतं. आणि अगदी शेतीपासून तर अंतराळापर्यंत आज स्त्री कार्यरत आहे. आणि बघा, आजकाल त्यांनी शेती करणाऱ्या स्त्रियांकडे, शेतीत मजुरी करणाऱ्या स्त्रियांकडे आपण कमीपणाने पाहतो, परंतु त्यांच्याकडे कमीपणाने पाहिलं जाऊ नये असं मला वाटतं. कारण जय जवान जय किसान हा नारा आहे, तर शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेची नाळ आहे, अगदी नाडी आहे. शेती मजबूत नसेल, आता विकास झाला, आधी 80% लोक खेड्यात राहत होते, आता शहरात आले, आधुनिकीकरण झालं आणि शेती ही आधुनिक झाली. त्यामुळे कमी मनुष्यबळात शेती होऊ लागली आणि त्याच्यामुळे लोकांचं स्थलांतरण शहराकडे होऊ लागलं. तरी देखील ही शेती करणारी स्त्री ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. कारण जे कामं आपल्याला जमत नाही ती कामं ती करते, जे पुरुषालाही जमणार नाही ती कामं ती करते. आणि तिच्यात खूप सारी सहनशक्ती असते, अगदी पृथ्वी मातेसारखी. आणि म्हणूनच ती स्त्री अतिशय महत्वाची आहे, तिलाही आपण सन्मानाचं स्थान दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या अनेक थोर स्त्रियांची उदाहरणं आपल्याजवळ आहे, कारण स्त्री ही समाजाचं फाउंडेशन आहे. जसं जिजाबाई सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, आपलं स्वप्न शिवाजी महाराजाद्वारे तिने सत्यात उतरवलं. कारण
हिंदी स्वराज्य असावं ही तिची मानसिकता होती. तिला वाटायचं, कारण तिच्या वडिलांना सॉरी त्या मोगल होते त्या काळात, खूप यातना देऊन मारलं गेलं होतं, म्हणून तिला वाटत होतं की नाही यांना संपवलं पाहिजे. आणि हे कोण संपवणार, तर माझ्या पोटी जन्म घेणारा मुलगाच हे संपवेल. आणि म्हणून मग अगदी लहानपणापासून तिनं ते बाळकडू आपल्या मुलाला पाजलं. आणि शिवरायांनी अगदी 14व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि फक्त 50 वर्ष हा माणूस जगला, परंतु संपूर्ण भारतीय जनतेला एका राष्ट्राचं दान देऊन जगला. कारण सर्वप्रथम त्यावेळेला काय होतं की आपला देश हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. आजच्या सारखं एकसंघ राज्य होतं आणि त्यावेळेला हे राज्य एकसंघ असावं, भारत हा एकसंघ देश असावा, हे शिवाजींनी हा विचार प्रथम शिवाजींनी लोकांना सांगितलं. आणि तो विचार त्यांच्या मनात पेरण्याचं काम ही जिजाईने केलं. आणि म्हणून ही स्त्री शक्ती अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं. स्त्रीने ठरवलं तर ती कुठेही उलटा पालट घडवून आणू शकते. आणि म्हणूनच जसं जिजाबाई आहे, अहिल्याबाई होळकर, आजपर्यंत त्यांचं नाव कोणी घेत नव्हतं, परंतु ते राजवटीचाही फरक असतो, परंतु त्यांनी अतिशय महत्वाचं काम केलं. जी आपल्या देशातली जी मंदिरं, जी 12 ज्योतिर्लिंग आहे, अरबस्थानी आक्रमकांनी पाडली होती, ती सगळी तिने स्वतःची खाजगी संपत्ती दान करून ती मांडली. ती प्रत्यक्ष गेली नाही, तिने आपली माणसं पाठवली तिथे आणि त्या सगळ्या मंदिरांचं पुनर्निर्माण केलं. तर हे अतिशय महत्वाचं कार्य त्या स्त्रीने केलं. आणि तेही त्या काळात जिथे तिच्या सुना सती गेल्या, पण तिच्या सासऱ्याने तिला सती जाऊ दिलं नाही. आणि म्हणून हे एवढं मोठं कार्य त्या स्त्रीने करून दाखवलं. म्हणून त्याही माऊलीला आज आपल्या जागतिक महिला दिन मानाचा मुजरा आपण केला पाहिजे. आणि अनेक स्त्रिया आहेत ज्यांची कुठेच नोंद नाही. आता आपण त्या ताईचा सत्कार केला, किती मोठं काम आहे त्यांचं. आणि आपण ज्या इथे सगळ्या बसल्या आहोत ना, आपण काही कमी नाही आहोत. आपण या भारतीय समाज व्यवस्थेच्या आदर्शीला आहोत. आणि म्हणून आपण स्वतःला कधीच कमी मानू नये असं मला वाटतं. आणि त्याबरोबरच आजचा हा महिला दिन आपण सगळ्यांनी हा वेगळा उपक्रम राबवून साजरा केला. संख्या कमी असली तरी आपल्या मधला जो उत्साह पाहून ना मला खूपच छान वाटलं. इथे भजन सादर झालं, त्या छोट्या इथे मगाशी स्वागत गीत, आणि आपण सगळ्या उत्साहाने इथे आल्या. त्यामुळे शालिनीताईच्या कर्तृत्वाचं आणि कल्पकतेचं मला कौतुक वाटतं. त्याबरोबरच आपण सगळ्या भगिनी त्यांच्या सोबत आहात, कारण त्या एकट्या काहीच करू शकल्या नसत्या. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, हे आपण आता शिवबा आणि जिजाईच्या रूपाने पाहिलं. तसंच आपल्यात काही लोक असतात, परंतु आपल्या जवळचे असतात, ते आपल्याला माहीत नसतात. आपल्या इथे बसलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार हरिहरदादा पेंडे यांच्या मागे विजयाताई पेंडे नसत्या तर मला नाही वाटत ते एवढं करू शकले असते. मला वाटते त्यांचं समर्पण त्यांच्या मागे आहे, हे असं मला वाटतं. कारण बऱ्याच दिवसांचं माझं निरीक्षण आहे आणि ते संपर्कात असतात. आणि म्हणून आपल्या जवळचे लोक असतात ना, ते त्यांची आपल्याला कदर नसते किंवा जाणीवही नसते की हे इतक्या मोठ्या इंटरनॅशनल लेवलची व्यक्ती आहे म्हणून. आणि तुमच्या हिंगणघाटमध्ये तर त्यांचं हरी आणि हर त्यांच्या नावाला साजेसच आहे. हरी विठोबाची मूर्ती आणि हर शिवजीची मूर्ती. तर त्यांनी आपल्यानंतरही आपण या हिंगणघाट नगरीच्या कायम स्मरणात राहू असं काम केलेलं आहे. तर आपण भगिनींनो या ठिकाणी मला बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आणि